हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. इथे पाहू शकता संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे, 12:45 वाजलेले आहे. 28 तारखेला व्हिडिओ शूट केलेला आहे हा. तर इथे मी वुलन मॅट रांगोळी जे आहे ते बनवत आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी वुलन मॅट रांगोळीचे काही म्हणजे पॅटर्न बनवलेले आहेत, कमळ किंवा गोलमध्ये, आणि वन साइडेड कॉर्नर पॉईंट वगैरे असे बनवलेले आहेत भरपूर सारे. तर पूर्ण वुलन मॅट रांगोळीची ज्यांना डिटेल्स हवी आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू साहित्यासोबत, म्हणजे कोणते साहित्य लागतं किंवा रेट काय आहे आणि एखाद्याचा रेट कसा काढायचा तर ते तुम्हाला दाखवते. जसं की तुम्हाला दाखवलं, मी खूप घाईमध्ये जे रांगोळी मॅट बनवले होते ते तुम्हाला दाखवले होते. तर मी रांगोळी मॅटसाठी भरपूर अजून बनवायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते की मी सध्या कोणते बनवले. तर रात्री मी जवळजवळ 10:30 नंतर 3 रांगोळी मॅट बनवले होते. तर मी ते तुम्हाला इथे या पद्धतीने आपण रांगोळी मॅट बनवलेले आहे. तर हे जे आहे ना, तर हे रांगोळी मॅट कमळाचं आहे आणि बॅक साईडला असं कॅनव्हस आहे. या पद्धतीने खूप सुंदर असं कॅनव्हस आहे. तर तुम्हालाही जर अशा पद्धतीचं रांगोळी मॅट बनवायचं असेल तर तुम्हाला बेसिक माहितीपासून मी सगळी माहिती देईल, आणि रांगोळी मॅट कसं बनवायचं त्यावरही आपण एक व्हिडिओ बनवू. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर मी हे एक रांगोळी मॅट बनवले आहे. बॅक साईडला कॅनव्हस आहे आणि कॅनव्हसला अजून एक ऑप्शन आहे, तर तेही आपण यूज करतो. पण इथे मी कॅनव्हस यूज केलेला आहे. आणि बऱ्याच जणांना समजत नाही नेमकं, काहींच्या कॅनव्हसला चिटकतही नाही ग्लू, जे की आपण ग्लू गन यूज करतो. तर ते कशा पद्धतीने वापरायचं आणि कोणत्या बाजूने वापरायचं हेच मी तुमच्याशी म्हणजे एकदम बेसिक डिटेल्स शेअर करेल. तर तुम्हाला जर हवे असेल असे मॅट, तर एक स्क्रीनवर नंबर दिला जाईल. तर तुम्ही दसरा, दिवाळी, महालक्ष्मी, गणपतीसाठी डेकोरेशनसाठी असे मागवू शकता. आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे. तर आता ही जी डिझाईन आहे ना, तर ही डिझाईन मी कॉर्नरसाठी यूज केलेली आहे, जी की आपण कॉर्नरला अशी या पद्धतीने यूज करू शकतो. तर ही पण खूप सुंदर रांगोळीना पुसायचं टेन्शन ना, काढायचं टेन्शन, आणि असंही गृहिणींना रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढा वेळही नसतो की आपण थोडा वेळ थांबून जरी रांगोळी काढावी म्हणून. तर हे पहा, या पद्धतीने हे पण आहे. तर तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये रांगोळी मॅट अवेलेबल करून दिली जाईल. कस्टमाइज ऑर्डर पण स्वीकारल्या जातील. स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता किंवा मला व्हॉट्सॲप करू शकता, आणि त्यानंतर तुम्हाला रांगोळी मॅट घरपोच कुरिअरने दिली जाईल. तर ह्या पद्धतीने ही अशी सुंदर अशी रांगोळी मॅट मी कमळची बनवलेली आहे. तर ही तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि रांगोळी मॅटवर आपण एक फुल डिटेल व्हिडिओ बनवूयात. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला रांगोळी मॅटचाच असेल, जे की डिटेल्स आपण बेसिक माहितीपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर करून करणार आहोत. तर ही रांगोळी मॅट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथेच व्हिडिओ क्विट करूया. आणि अजून एक तुमच्याशी शेअर करते. हे तुम्हाला दिसतंय इथे मी काही आकार वगैरे असे कट करून ठेवले किंवा विठ्ठलाचे. हे पहा, या पद्धतीने एक मिनिट तुम्हाला दाखवते मी. या पद्धतीने आपण आकार वगैरे कट करून. इथे मी वुलन आणलेली आहे. कात्री लागते आपल्याला त्यासाठी, कॅनव्हस, रेक्झिन, ग्लू गन वगैरे लागतं, भरपूर साहित्य लागतं. तर हे मी पूर्ण साहित्य होलसेल रेटमध्ये नगरवरून आणलेलं आहे. तर त्यासाठी पहा, जे आपल्याला म्हणजे मापासाठी जे लागतं, इलेक्ट्रिक किचन स्केल म्हणतात याला, मोजमाप करण्यासाठी जो लागतो आपल्याला, तर ते आपण आणलेलं आहे. आणि हे मला फक्त 200 रुपये, म्हणजे 200 रुपयातच मिळालेलं आहे. तरी ते पाहू शकता, या पद्धतीने मी घेऊन आले आहे. कारण 2 पद्धती आहे. एक तर आपण आपल्या प्रॉडक्टची किंमत ही आपण ठरवू शकतो याची, आणि दुसरं म्हणजे आपण ती मोजमाप करून देखील ठरवू शकतो. तर हे पहा, याच्यामधून आपल्याला कॅनव्हसचा जो खर्च आहे तो मायनस करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता 62. आणि या पद्धतीने आपण असं रोल करून सुद्धा त्याच्यावर ठेवू शकतो. हे पहा, 62 त्याचं मोजमाप भरतं आहे. तर या पद्धतीने आपण किंमत काढू शकतो त्याची. तर त्यासाठीच मी हे टेप आणलेला आहे. रांगोळी मॅटचे बेसिक माहिती डिटेल्सपासून आणि भरपूर साऱ्या टिप्ससोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर आपला नेक्स्ट व्हिडिओ हा रांगोळी मॅटवर असेल. तर आपण त्याच्याविषयी पूर्ण बेसिक माहिती जाणून घेणार आहोत, आणि कसं बनवायचं किंवा काय ह्याचा पूर्ण डेमो मी देईल.
हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर इथे तुम्ही पाहत असाल जे मॅट रांगोळी आहे, वुलन मॅट रांगोळी, तर मी त्याची डिझाईन बनवत आहे. हे पहा या पद्धतीने. तर डिझाईन कशी झाली हे मला नक्की सांगा. आज शॉपवर नाही आहे मी, शॉप बंद आहे आज, कारण याच्या पण ऑर्डर आल्या होत्या, त्यामुळं ब्लाऊजचं सीझन थोडंसं कमी असल्यामुळे, म्हणजे ब्लाऊज आहे शिवायला पण अर्जंट नव्हते, त्यामुळं मी जरा हे काम स्टार्ट केलं आहे. तर आज मी घरी थांबले होते. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी वुलन वगैरे मी आणलेले आहे. एक खड्डीच मी माल आणला होता नगरवरून, हेच दाखव. एक खड्डीच मी माल आणला होता नगरवरून, आणि मला भरपूर म्हणजे एकदम होलसेल रेटमध्ये वुलन मिळालेले आहे. तर इथं भरपूर रंग आणलेले आहे मी, जसे ऑर्डर येईल तसे आपण डिमांडनुसार करून देऊ. तर आज दुपारी लाईट गेली होती, त्यामुळे मी भरपूर सारे कट करून ठेवले. हे रेक्झिन आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर इकडच्या साईडला इथे स्वास्तिकची डिझाईन तुम्हाला दिसत असेल, या पद्धतीने स्वास्तिकची डिझाईन आहे. आणि ही जी साईज आहे ना, ही मी लक्ष्मीच्या पावलांसाठी कट केलेली ह्या पद्धतीने. आणि ही जी साईज आहे ही आपल्याला शुभ लाभ या म्हणजे या साईजमध्ये आपल्याला करायची. त्यानंतर इथे ही पाहू शकता, ही पण म्हणजे एक ट्रान्सपरंट कॅनव्हास असतो ना, तर हा तो कॅनव्हास आहे. तर रेक्झिन पण यूज करू शकतो, कॅनव्हासही यूज करू शकतो, आपल्या याच्यावर डिपेंड येते. तर हे पण शुभ लाभसाठी मी भरपूर असे कट केलेले आहे. त्यानंतर मी इथे अजून एक डिझाईन करणार आहे, जी की मी दुपारीच ड्रॉ करून ठेवलेली आहे. दाखवत या पद्धतीने तिला ड्रॉ करून घेतली होती. तर ही पण स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मॅट रांगोळी बनवायची आहे. आणि याला मी बॅक साईडला रेक्झिन यूज केले. काय आधी मी रेक्झिनच आणलं होतं सुरुवातीला, पण रेक्झिनचे रेट थोडेसे मला जास्त वाटले. त्यानंतर आपल्याला म्हणजे मला असं वाटलं की कॅनव्हास जास्त परवडतं. आणि कॅनव्हास या पद्धतीने असं ट्रान्सपरंट असतं. हे पहा या पद्धतीने ती चमकवाली साईड असते ना, ती ह्या चमकवाली साईडने आपल्याला डिझाईन करायची असते. त्यानंतर इथे मी काही शेप बनवलेले आहेत, तुम्हाला ते शेप दाखवते मी. हे पहा, हे स्वास्तिक शेप आहे. त्यानंतर हा कमळ शेप आहे या पद्धतीने, जे की आपल्याला म्हणजे फास्टमध्ये काही करायला डिझाईन हे करायला मदत होती. त्यानंतर हे लक्ष्मीची पाऊल आहे, जे की मी प्रिंटआउट काढून आणलेली आहे. आणि प्रत्येक साईजमध्ये आहे, थोडी मोठी, मिडियम, छोटी, हे पहा सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर इथे पाहू शकता, हे सगळ्यात मोठ्या साईजमध्ये लक्ष्मीची पाऊलं आहे. त्यानंतर मी हे मोराचा पीस आणि बासरी कार्डशीटमध्ये कट करून घेतलेली आहे. आणि आतमधले जे म्हणजे लोकरचे जे वुलनचे जे आपल्याला कलर आहे ते आपण आपल्या पसंतीने भरू शकतो. आणि या पद्धतीने कळीचे शेप या पद्धतीने कट करून ठेवलेले आहे बऱ्यापैकी. तर ते पण म्हणजे खूप इझी होतं. ज्यावेळेस आपण डिझाईन ड्रॉ करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला त्या डिझाईनला खूप इझी होतं ते ड्रॉ करायला. तर इथे मी बऱ्यापैकी कट करून ठेवले आणि एवढ्या सगळ्या ऑर्डर आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर तुम्हाला ही जर पाहिजे असेल तर माझ्याकडे काही डिझाईन आहे, तुम्हाला दाखवते. तर ही पहा, ही हाफ राऊंडमध्ये डिझाईन आहे ही. त्यानंतर इथे कमळ डिझाईन आहे ही. हे पहा, खूप सुंदर अशी कमळ डिझाईन आहे, इकडे पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला जशी हवी तशी आपण डिझाईन बनवून देऊ शकतो. आणि तुम्हाला इथे स्क्रीनवर एक नंबर दिला जाईल. तुम्हाला ही जर ऑर्डर द्यायची असेल तर कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्हाला ही जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. इथे व्हॉट्सॲप नंबर दिला जाईल, त्या नंबरवर फक्त तुम्हाला हाय टाकायचा आहे. आणि कस्टमाइज डिझाईनसुद्धा अवेलेबल आहे, जशी म्हणून तशी कस्टमाइज डिझाईन बनवून देऊ शकतो. त्यामध्ये मोराचा पीस, कृष्ण येऊ शकतो, विठ्ठल रुक्मिणी येऊ शकते, किंवा आपले शंकर महादेवाचं जे लिंग आहे ते लिंगसुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. तुम्हाला जशा हव्या तशा पद्धतीने तुम्हाला ऑर्डर कस्टमाइज करून दिली जाईल. आणि हे जे बनवलेले आहे किंवा ही पण डिझाईन मी जी बनवते ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जवळून जर पाहिलं ना, हे पहा खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये झालेली आहे. दाखवत हे पहा, खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये झालेली आहे. अजून याचं थोडंसं काम बाकी आहे, रंगसंगती. तर हे मी ना करते अजून. तर खूप छान आणि सुंदर अशी झालेली आहे. तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच आहे ना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुढे ही डिझाईन कशी बनते किंवा मी किती डिझाईन बनवते हे तुमच्याशी थोड्या वेळ नक्की शेअर करेल. तोपर्यंत कीप वॉचिंग आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. हाय हॅलो. तर इथे तुम्ही पाहू शकता लक्ष्मीची जे पाऊलं आहे
तर त्या पावलांची ऑर्डर आली होती, तर ते पावलं मी बनवते आहे लक्ष्मीचे. तर इथे रेड आणि येलो कॉम्बिनेशनमध्ये लक्ष्मीचे पावलं बनवते आणि खाली ग्रीन असे वुलन आपण यूज करणार आहोत. त्यानंतर इथे मी लगेचच स्वास्तिक पण बनवायला घेतलं होतं, जे की चौकोनी शेपमध्ये होतं आणि खूप छान आहे हा व्यवसाय. तुम्हालाही जर करायचा असेल हा व्यवसाय तर तुम्ही नक्की करू शकता, कारण अगदी कमी पैशामध्ये चांगला व्यवसाय आहे. आणि ज्यांना म्हणजे घरातून बाहेर जायला जमत नाही किंवा ज्यांना कमी पैशामध्ये चांगला व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांनी हा व्यवसाय नक्कीच करू शकता. आणि अतिशय उत्तम आहे व्यवसाय. आपल्या वेळेमध्ये आपण करू शकतो, ऑर्डर घेऊ शकतो, घरबसल्या ऑनलाईन पण ऑर्डर घेऊ शकतो. आता मला तर या भरपूर बऱ्यापैकी ऑर्डर संगमनेर, कोळपेवाडी, परत इथे पाथरगाव, श्रीरामपूर, पुन्हा अहिल्यानगर इथून बऱ्याचशा साऱ्या अशा ऑर्डर आल्या होत्या. नेवासा फाट्यावरून देखील माझ्याकडे ऑर्डर होत्या बऱ्यापैकी. तर खूप छान व्यवसाय आहे, तुम्ही नक्की करू शकता. तर इथे मी जे काही सिलेक्टेड पीस आहे ते सॅम्पल म्हणून तर ते इथे मी रेडी करत आहे. यामधले लक्ष्मीचे जे पावलं आहेत किंवा स्वास्तिक हे ऑर्डरचे आहेत. तर इथे मी तुम्हाला ते छोटासा व्हिडिओ घरचा पण फॅमिलीचा शेअर करते की शॉर्ट व्हिडिओ मी घेतला होता शॉर्ट बनवण्यासाठी. गणपती बसवण्याचं चालू होतं, तर इथे तुम्ही पाहू शकता मी डेकोरेशन करत आहे गणपतीचं. तर इथे मी मस्त आहे ना वटवृक्षाखालचे जे स्वामी आहेत ना, तर थर्मोकॉलमध्ये ते मिस्टरांनी बनवलं होते आणि या पद्धतीने सिम्पल छोटंसं असं आम्ही गणपतीचं डेकोरेशन बॅक साईडला केलं होतं, जे की खूप असं जास्त नाही पण असं नाजूक म्हणजे दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आणि छान वाटेल या पद्धतीने केलं. तर हे वटवृक्षाचे स्वामी जे आहेत ते बनवले होते. हे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा हे डेकोरेशन. त्यानंतर इथे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपती आरती वगैरे झाली, घरामध्ये घेतलं, शॉर्ट्स पण बनवलं आहे मी. आरती झाली, सगळ्यांनी दर्शन पण घेतलं. पुन्हा सगळ्या गोष्टी काही ज्या आहेत त्या केल्या. इथे मी मोदक पण बनवले होते. तर हा जो छोटासा रील्स आहे मी तुमच्याशी शेअर करते, जो की मी इन्स्टाला टाकला होता. माझं पेज आहे भावना फॅशन डिझायनर म्हणून, त्यावर मी टाकला होता. तर त्यासाठी मी हा शॉर्ट्स बनवला होता, तर तो तुमच्याशीही मी शेअर करत आहे. तर कसे वाटले गणपती बाप्पा आणि गणपतीचं डेकोरेशन पण कसं वाटलं हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे शॉर्ट्समध्ये तुम्हाला जसं की मी सांगितलं तर आरती करायची होती. इथे आरतीही करून घेतली आहे सगळ्यांनी. गणपती बाप्पाचं आगमन किंवा गणपती बाप्पाचं वेलकम खूप छान पद्धतीने केलं आम्ही. छोटंसं पण व्यवस्थित एकदम छान पद्धतीने केलं. आणि इथे मोदक पण बनवले होते मी, जे की पहिल्याच दिवशी गणपती बसायच्या दिवशी बनवायचे होते मला. तर त्या दिवशी मी शॉपवर जरा उशिरा गेली होती आणि गणपतीचे मोदक मात्र व्यवस्थित बनवून घेतले होते मी छान. आणि नंतर मग मला उलनची ऑर्डर आल्यामुळे मी दुकानावर जरा जाण्याचं त्या दिवशी नाही गेले मी. दुसऱ्या दिवशी मी गेले, कारण मग मला याच्याही ऑर्डर आल्या होत्या आणि असं 2 काम मॅनेज करण्यापेक्षा दुकानावर मला म्हणजे अर्जंट ब्लाऊज नव्हते एवढे, त्यामुळे मी जरा घरीच थांबून त्या ऑर्डर पूर्ण केल्या होत्या. तर इथे मस्त तुम्ही पाहिले गणपती बाप्पा आपले कसे सुंदर असे मस्त विराजमान झाले. दर्शन वगैरे झालं, छान असं डेकोरेशन झालं, यथासांग व्यवस्थित पूजाही केली आपण. तर आरतीही झाली इथे. आणि तुम्हाला गणपती बाप्पाचं जे बसवले ते कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. तेजू आहे इथे, तेजस नाही, इथे तेजस त्याच्या आजीकडे असतो, जो की शिकायला आहे आजीकडे. तर गणपती उठल्यानंतर मात्र त्याला आणणार होतो आम्ही. तर इथे बघा तुम्ही छान पद्धतीने सगळं काही व्यवस्थित झालं. त्यानंतर मी तुम्हाला माझं पुढचं काम दाखवते, जे की मी करणार आहे ते. तर इथे मी माझं पुढचं काम करायला घेतलं होतं, जे काही मी तुम्हाला आधी बोलले होते. हे मी याची काल डिझाईन ड्रॉ करून घेतली होती. आता इथे बऱ्यापैकी टाईम झाला होता, म्हणजे बराच वेळ झाला होता. तर इतकी डिझाईन मी कंप्लीट करत आणली आणि काही राहिलेलं डिझाईन मी उद्याही कंप्लीट करणार आहे. पण असं हा सुंदर अशी गालीच्या डिझाईन मी बनवत आहे इथे, जी की म्हणजे मला ऑर्डर होती. तर इथे सुंदर पद्धतीने चौकोनीमध्ये कसा गालीचा बनवायचा हे मी त्यात दाखवलं होतं. तर चला तुम्हाला दाखवते मी. बराच वेळ झाला आहे, जवळजवळ इथे पाहिलं तुम्ही 12:30 वाजत आलेले आहे. 12:30पर्यंत मी तेवढं काम कंप्लीट केलं आणि 12:30 नंतर हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित ठेवून दिलं
आणि त्यानंतर मी झोपले, कारण मग बराच उशीर झाला होता. राहिलेलं जे काम आहे ते मी उद्या पूर्ण करणार आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता एक साईड झालेली आहे आणि एक साईड बाकी आहे. राहिलेले जे कॉर्नर आहेत ते एक साईड मी उद्या करून घेईल पूर्ण, आणि पूर्ण झाल्यानंतर कसं बनवलं हेही तुम्हाला मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. तर चला, इथे बराच उशीर झाला आहे, 12:30 वाजून गेले. त्यामुळं मी हा व्हिडिओ इथे क्विट करते आणि उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात. तर हा जो व्हिडिओ मी काढला आहे हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मी भरपूर ऑर्डर तयार केल्या त्या ज्या की मला होत्या द्यायच्या. तर त्या ऑर्डर पण मी इथे कंप्लीट केल्या होत्या आणि माझं बऱ्यापैकी एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे, वॉशेबल आहे, अजिबात धुतल्यावर निघणार नाही. बॅक साईडला रेक्झिन आहे त्याला. आणि ही डिझाईन माझी बाकी आहे अर्धी. त्यानंतर इथे कमळ, शुभलाभ, लक्ष्मीचे पावलं, लोटस डिझाईन 2 आहेत ती, आणि ही सुद्धा खूप सुंदर आहे. श्री कॉर्नर पॉईंट म्हणजे समय आसन आहे फुलांचं. त्यानंतर बासरी आहे, मोरपीस, आणि त्यानंतर हा छोटा गालीच्या रांगोळी तयार केली आहे. इथे स्वास्तिक आहे. तर ऑर्डरनुसार तयार करून देते. कोणालाही हवे असतील तर त्यांनी नक्की ऑर्डर करा. आपल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. हवे ते डिझाईन हवे त्या कस्टमायझेशन तुम्हाला करून मिळेल. तर चला, आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज कुणाला ऑर्डर जर करायची असेल तर त्यांनी नक्की ऑर्डर करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझं राहिलेलं काम पूर्ण केलं. मी बराच टाईम झाला होता, जवळजवळ अडीच वाजत आले होते. बऱ्यापैकी वेळ झाला होता संध्याकाळी. त्यानंतर मी त्या ऑर्डर पूर्ण करून राहिलेल्या दुसऱ्या रांगोळी ऑर्डर पण पूर्ण केल्या. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ छोटासा. आणि ह्या मॅट्स तुम्ही पाहू शकता व्हाईट फरशीवर अप्रतिम सुंदर आणि भारी दिसतात. तर खूप छान आहेत. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आपल्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर ऑर्डर टाकू शकता. आणि इथे या पद्धतीने मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओमध्ये, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.